यायचे, त्यांचे इको केले होते. भरपूर असं म्हणजे काय असं हे सोडलं नाही. सगळं म्हणजे सगळं केलं होतं, पण नॉर्मल सगळे रिपोर्ट यायचे. मग नंतर जेव्हा शतायुषी फॅमिलीला जॉइन झालं आणि हा असा-असा प्रॉब्लेम आहे म्हणून सुजाता ताईंना मिस्टर बोलले माझे, तेव्हा ताई लगेच म्हणाल्या, की "हे तुम्हाला असं-असं सर स्पॉन्डिलिटीचा त्रास आहे आणि तुम्ही ही आसनं करा. तुम्हाला तो त्रास कमी व्हायला लागेल." आणि अक्षरशः सुजाता ताई, डॉक्टर सर, पद्मजा ताई यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सांगतील तसं त्यांनी करत गेले स्वतःत बदल आणि त्यांचा तो पूर्ण त्रास आता 1.5 वर्ष झालं बंद आहे. परत काही सुद्धा नाही. तर असं त्यांना बसलं, की मशीनवर नको वाटायचं, त्रास व्हायचा. इतकं असं त्यांना आम्ही सायकियाट्रिस्टची सुद्धा ट्रीटमेंट चालू केली होती आणि ती चालू केल्यावर त्यात अशा गोळ्या होत्या, की दुपारी तर जेवणाचं ताट सुद्धा त्यांनी समोर सारून त्यांना झोप आल्या एवढं त्यांना ताटावरच झोप यायला चालू व्हायची ती गोळ्या खाल्ल्यावर. आणि एवढा त्रास होत होता. पण त्या सगळ्या गोळ्या बंद झाल्या, बीपीची गोळी बंद झाली आणि आमच्या दोघांचा एवढा बेस्ट रिझल्ट आल्यावर मग सासूबाईंनी पण न्यूट्रिशन घ्यायला चालू केले. त्यांचं सुद्धा ओव्हरवेट आहे आणि त्यांनी 13 केजीचा 3 महिन्यात फॅट लॉस केलाय. त्यांना सगळ्यात जास्त गुडघेदुखीचा प्रॉब्लेम आहे आणि चालायला लागल्या की 100 फूट जरी चालल्या तरी त्यांना त्रास व्हायचा. कधी एकदा बसेन असं होत होतं. पण सकस संतुलित आहार घेतल्यावर ते सगळं कमी झालं. आणि चालण्याचा पण कॉन्फिडन्स त्यांचा वाढला होता भरपूर म्हणजे जास्त अंतर चालू लागल्या होत्या त्या. आणि त्याच्याबरोबर की नाही माझा 3 वर्षाचा मुलगा आहे, तो सुद्धा आपला डायनोशिक घेतो. त्याला सुद्धा सर्दीचा भयंकर त्रास आहे. अजूनही त्याला सर्दी होते. पण पहिला कसं सर्दी झाली की दवाखान्यात नेऊन अँटिबायोटिक आणल्याशिवाय आणि ती अँटिबायोटिकची बाटली पूर्ण संपायची. पण ह्याची सर्दी काय जायची नाही. एवढं त्याला सर्दी जाम असायची. आणि आता त्याची रोगप्रतिकार शक्ती वाढल्यामुळं सर्दी होते खरं 2, 3, 4 दिवसात त्याची सर्दीच आपोआपच म्हणजे घरात थोडंफार काहीतरी केलं तर सर्दी त्याची कमी होते. आता त्याला वरून असं अँटिबायोटिक वगैरे मी 1.5 वर्ष झालं काही सुद्धा घातलेलं नाहीये. सर्दीसाठी स्पेशली तर काहीच नाही घातलं. पण त्याला एकदम बेस्ट रिझल्ट आहे आणि तो एकदम असा शांत-शांत असायचा. म्हणजे फक्त घरातली लोकं यांच्याशीच जास्त असं कॉन्टॅक्ट असायचा त्याचा. बोलणं तेवढंच. बाहेरच्या लोकांच्या बरोबर ते असं तो जास्त जायचा नाही, बोलायचा नाही. पण जसं-जसं ह्याच्यात आलो आम्ही आम्ही सगळ्यांशी आता मी कसं बाहेर जाते वगैरे तर की नाही तो सगळ्यांशी बोलतो, सगळ्यांकडे जातोय. आता म्हणजे लोकांमध्ये मिक्स व्हायचं त्याला आता काय वाटत नाही आणि पहिला भियायचा तो. आणि स्किनवर रॅश असायचे, पांढरे सट्टे होते त्याच्या स्किनवर. ते सुद्धा सगळे कमी झालेत. आणि माझा एक बेस्ट रिझल्ट म्हणजे माझ्या चेहऱ्यावर की नाही पिंपल्स उठून त्याचे डार्क असं ब्लॅक कलरचे डाग सगळे पडले होते आणि मग त्या